सिद्धनाथ भैरी आणि केदारनाथ भैरी यांची जत्रा भरते। सिद्धनाथ भैरीची जत्रा चैत्र शुद्ध चतुर्दशीला भरते आणि केदारनाथाची यात्रा जी आहे ती चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरते। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही वडवली इथे आलो आहे। तर आज सिद्धनाथ भैरव यात्रा दिव्यागर इथे आम्ही आता चाललो आहे। तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपण आता थोड्या वेळात जत्रेचा पूर्ण जेवढा आपल्याला एक्सप्लोअर करता येईल तेवढा आपण एक्सप्लोअर करू। दिव्यागर यात्रा 2024। तर पुढे कंटिन्यू राहा, पुढे भेटू। आता जत्रेत पोहोचले आहे। तुम्ही बघू शकता खूप गोंधळ आहे, खूप आवाज आहे, लहान मुलांची खेळणी लागली आहेत, समोर दिसत असतील। पुढे जाऊन आपण खूप सारे स्टॉलचा अनुभव घेणार आहोत। कारण मी पण बरेच वर्षानंतर या जत्रेला आलो, साधारण 15 वर्ष झाले असेल, मला वाटतं आलो नसेल। आता पोहोचले सिद्धनाथ भैरव मंदिराच्या दर्शन करण्यासाठी पोहोचलो आम्ही। मंदिरामध्ये खूप सारे छायाचित्र आहेत जुने। यांनी 3.5 वर्षापासून जे काही फोटोज आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। परडी आले आहे मंदिरामध्ये। मंदिरामध्ये परडी जाणार, त्यानंतर थोड्या वेळाने साधारण अर्धा पाऊण तासानंतर मला वाटतं वेळ लागेल। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहिलो सिद्धनाथ भैरवाची परडी आली आहे। सिद्धनाथ भैरी आणि केदारनाथ भैरी यांची जत्रा भरते। सिद्धनाथ भैरीची जत्रा चैत्र शुद्ध चतुर्दशीला भरते आणि केदारनाथाची यात्रा जी आहे ती चैत्र शुद्ध पौर्णिमेला भरते। आणि हा जो हे आहे चैत्रोत्सव आहे तो जवळजवळ 350 वर्षापासून चालू आहे। इथं मोठी प्रथा म्हणजे इथं पाठीत गळ टोचतात, ते भैरवनाथाचं व्रत आहे ते, आणि ते 5 पांडवांनी चालू केलेलं आहे असं म्हणजे त्यांची परंपरा आहे। आणि ते सतत 350 वर्षापासून एवढ्यासाठी। आणि त्याचा रेकॉर्ड असा आहे की ज्या वर्षी अतिशय इथे हानिकारक असा दुष्काळ पडला होता, दिवसभराला वादळ झाला होता, तिथपासून ही प्रथा चालू 5 पांडवांनी ती प्रथा चालू केली। आणि अजून सुद्धा असं आलं की या वर्षी मागच्या 2 वर्षापूर्वी
असाच एक आता कोरोना येऊन गेलेला आहे, त्यावेळेला सुद्धा इथं गळ तुटला नाही आणि त्याच वर्षी पुन्हा माधव पण झाला. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते नेमकं ठसलेलंच आहे की इथे जर हा गळाचा कार्यक्रम आपण जर केला नाही तर मात्र इथं दिव्यागरवर मोठं संकट येतं, हे लक्षात आलेलं होतं. आणि ही प्रथा जी आहे इथं सिद्धनाथ भैरी याचे पुजारी तुकाराम बाळा विरकुड आहेत आणि केदारनाथाचे पुजारी आहेत ते संजय दत्तात्रय दिवेकर हे आहेत. आणि ते त्या तिकडचं आहे ते दिवेकर घराणे गळ टुकतात आणि इकडे ते विरकुड घराण्याचे गळ टुकण्याचा कार्यक्रम करतात. आणि आमचे जे आहेत गावामध्ये परडी फिरते आणि गावामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणाला देणं म्हणजे आपण ज्याला काही ना काहीतरी मानपान म्हणतो, वेशीपूजन म्हणतो, असा हा प्रकार आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणी असा जर परिसर आपण धरला म्हणजे परडीच्या परिसरामध्ये फिरतोय तो जवळजवळ 8 ते 9 मैलाचा अंतर आहे. आणि तिथं सकाळी परडी निघते 7 वाजता ते रात्री 8:30च्या दरम्यान इथं पोचते. आणि त्याच्यानंतर मग जर हातकोडे असतील तर हातकोडे खेळले जातात. त्याचा पण व्रत असं आहे की त्या माणसाने ज्याने हातकोडे बोललेले आहेत ते पूर्ण दिवस उपवास करतात. जसं गळ्याचा उपवास असतो 24 तासाचा, तसं ते हातकोडे खेळणार आहे त्यांचा पण 24 तासाचाच उपवास असतो. आणि त्यांनी जर चुकून आपल्या तोंडातून शब्द काढला की बाबा म्हणजे चुकलेच ते कशाकरता त्यांनी ते व्रत केलं आहे हे सांगायला चुकलं तर ती हातकोडीची किल्ली खाली पडत नाही. असं तेवढ्यासाठी ते उपवास करतात. आणि ज्याच्यासाठी ते नवस केलं आहे कशाकरता नवस केला होता ते सगळं व्यवस्थित सांगावं लागतं देवाच्या समोर. म्हणजे खरं बोलायला लागतं तत्व असं. आणि खरं बोलल्याशिवाय ती किल्ली पडत नाही असा प्रकार. आणि हे हातकोडे झाले की त्याच्यानंतर मग गळाचा कार्यक्रम होतो. गळ टोचण्याचा कार्यक्रम आहे ते बोर्लीचे दिवेकर नाभी हां यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांची परंपरा आहे ती. आणि जी लाट फिरते ज्याला टोचलेले गळ बांधले जातात त्याची उंची 25 ते 30 फूट आहे. आणि वरती माती बांधलेली असते त्याच्यावर तो गळी उभा राहतो. आणि त्याच्या पाठीला हुक जी लावलेली असतात त्याला रस्सी असते. आणि ती रस्सी त्यावरती लाटेला, त्याचं नाव लाट म्हणतात, आहे लाकूड पण नाव त्याचं लाट आहे. त्या लाटेला बांधलं जातं. आणि खाली माणसं असतात 9. आता 10 माणसं असतात ती 10 माणसं खाली. आणि त्यांचं जे व्रत आहे किंवा त्यांची जी परंपरा आहे ते बोर्ली येथील पाटील घराण्याकडे आहे. म्हणजे तेच येणार आणि तेच फिरवणार. म्हणजे गळ टोचणारे विरकुड आहेत भैरवनाथाचे, गळ टोचणारे दिवेकर आहेत. आणि ते फिरवणारे जे असतात दोरी असते बांधलेली म्हणजे जोरला झाड तो जो बांधलेला असतो तो फिरवण्याचं काम बोर्लीचे पाटील घराणे. असा हा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे पण ते व्रत अतिशय कठीण आहे. 24 तासाचा उपवास करावा लागतो. परडी सकाळी निघते, रात्रभर इथं त्यांचे कार्यक्रम असतात. आणि त्या कार्यक्रम केल्यानंतर परडी गावात फिरते. आणि आत्ता परडी निघते म्हणजे 8:30च्या दरम्यान. आता वाजले 9. आता 9 वाजता ती परडी येईल. त्याच्यावरती आता परडी गेले म्हणजे भैरवनाथाचाच एक भाऊ केदारनाथ त्यांना इथं आणायला गेलेले आहेत. म्हणजे 2 भाऊ एकत्र येतात आणि त्यांच्या आणि सहमतीने हे गळ फिरवला जातो. हा कार्यक्रम आहे. काका धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल. हातकोडे त्यांचे हात पूर्णपणे लॉक आहेत. जोपर्यंत हातकोडे ओपन होत नाही, हातकोडे पडत नाही तोपर्यंत गळ लागत नाही. तर साधारण त्याचं दुसरा राऊंड आहे. तर तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये कंटिन्यू. हे बघा त्याच्यासोबत त्यांची पत्नी पण आहे.
जत्रेमध्ये बघा अशा प्रकारचे स्टॉल लागले जातात. साधारण 100 ते 150 स्टॉल असतील साधारण. बघा दिव्यागरात आपला पानोळकरांसाहेबांचा पण स्टॉल असतो. हा किती वर्षापासून स्टॉल आहे आपला? आमच्या स्टॉलला लगभग 25-30 वर्ष झाली असतील. ओके. आणि आपली जत्रा जी असते साधारण किती वर्ष? 3.5 वर्ष आले असतील ना? हो. ओके. या शॉपला तुम्ही आवर्जून भेट द्या. इथे मुरुडची मिठाई वगैरे सगळं भेटतात. लागेल तुम्ही बघू शकता. गळी वरती चढला आहे तर आता गळ लागेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता गळ पाठीला टोचली आहे. ती गळ जी असते ती तांब्याची असते. ती पाठीमागे 2 साईडला टोचली जाते. तर आता त्याच्यानंतर आता हा जो तुम्हाला रोप दिसतोय तर रोपला बांधून आता जो वरती लाकडी खांब आहे त्याला त्याच्या साह्याने रोप बांधून गळी 5 राऊंड मारतो. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता पुढे की गळी 5 राऊंड कसा मारतो ते. जत्रेमध्ये खूप आवाज असल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करतोय जेवढा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल इतका मी प्रयत्न करतोय. तर आता थोड्याच वेळात गळ लागेल. मला वाटतं दोरी बांधून झाली आहे. तुम्ही बघू शकता किती भाविक येतात दिव्यागरच्या जत्रेला. ही पहिली जत्रा आहे. उद्या दुसरी एक मोठी जत्रा आहे. तर गर्दी बघा किती आजच्या पहिल्या जत्रेला आहे. उद्या तर खूपच गर्दी असणार. हॅलो, शेडवाले तयार आहेत काय? तयार ना? वा, बस हाक मारायची परिवाराने. हा चला हाक मारायची. हाक मारण्यापूर्वी मी सर्व पर्यटक यात्रेकरू 40 गावचे यात्रेकरू आले त्यांचं मनापासून स्वागत करतो. कमिटीचेही आभार. खूप सहकार्य चांगले केल्याबद्दल. बरं आता हाक मारायची. हा चालू आहे. ऐका देशाचे देशमुख 5 पांडव असे वाडवडील बोलले होते. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा 5 फेरा गळी फिरेल. हर 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 महादेव.
त्यानंतर गळ्याला हार घातले जातात. आता गळी खाली उतरतोय भेटीसाठी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता व्लॉग एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.